Good morning, children. Again, I am with you with a new chapter of 11th class biology subject. The chapter name is Living World. जसं की मी मागल्या तासाला तुम्हाला सांगितलं की 11वीचा बायोलॉजीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये एकूण 16 चॅप्टर्स आहेत आणि आज आपण पहिल्या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. याचा अर्थ की तुम्हाला याच्या बेसिक ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, मी काय होमवर्क तुम्हाला दिलेलं होतं, काही डेफिनेशन्स तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही पूर्ण केले असतील अशा अपेक्षा व्यक्त करून आपण हा टॉपिक सुरू करूया. ओके, तर चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ड आहे. The name of chapter is the living word. Okay, in this chapter we will discuss about what is the basic principles of life, then tools of taxonomy, for example herbarium, then zoological parks, botanical gardens, keys, etc, etc. Okay, so we move point to point, one point after second point, as like we complete the total chapter. Okay, आता हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण एक एक पॉईंट करून पूर्ण करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. when we see around us, ज्यावेळी आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्यावेळी we find the varieties of the objects in which biotic factors are there and abiotic factors are there. म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या सभोवताली बघत असतो त्यावेळी आपल्याला काही सजीव घटक दिसत असतात, काही निर्जीव घटक दिसतात. म्हणजे बायोटिक मीन्स लिव्हिंग थिंग्स आणि अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग थिंग्स. फॉर एक्झाम्पल लिव्हिंग थिंग्समध्ये काय येणार आहे, सगळे प्लांट्स येणार आहेत. द लिव्हिंग थिंग्स includes all kinds of the plants, all kinds of the animals, microorganisms, etc, etc. मग हे सगळे लिव्हिंग थिंग्समध्ये येतं. आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये काय, तर मग हा टेबल, हा बोर्ड, मला हा मार्कर, हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स येतात. सो वन क्वेश्चन इज अराइज्ड हिअर, तो हाऊ वी डिफर द बायोटिक फॅक्टर्स फ्रॉम द अबायोटिक फॅक्टर्स. म्हणजेच काय, तर आपण कशा पद्धतीनं या बायोटिक फॅक्टर, ज्या सजीव घटकांना अबायोटिक म्हणजेच निर्जीव घटकापासून वेगळं कसं करू शकतो. फॉर दॅट पर्पज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न अबाउट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. म्हणूनच आपल्याला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे लाईफचे काही युनिक प्रॉपर्टीज आहेत, काही युनिक प्रिन्सिपल्स आहेत, काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामधील पहिली काय आहे, तर मेटाबॉलिझम. जसं की तुम्हाला माहित आहे, व्हॉट इज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स ऑकर इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये ज्या काही रासायनिक अभिक्रियांची जी काही जमाबेरीज आहे तिलाच आपण काय म्हणत असतो, मेटाबॉलिझम म्हणत असतो. म्हणजेच काय, जे ऑब्जेक्ट्स, जे घटक हे मेटाबॉलिझम हे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग असं म्हणतो. आता ह्या मेटाबॉलिझममध्ये काय येतं, तर या मेटाबॉलिझममध्ये दोन घटक येतात. एक येतं कॅटाबॉलिझम आणि दुसरा घटक येतो तो येतो ॲनाबॉलिझम. ओके, म्हणजेच काय, द मेटाबॉलिझम इज the sum total of chemical reactions which is occurs in the body of an organismच्या बॉडीमध्ये सम केमिकल रिएक्शनची सम टोटल आहे त्यालाच आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. आणि मेटाबॉलिझम इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग थिंगची जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्समधली ही अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ज्याच्यामध्ये दोन असतात. आता कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम म्हणजे काय, वी सी आवर बॉडी ऑर बॉडी ऑफ एनी ऑर्गॅनिझम grow, but how this growth is responsible or how this growth is occur. तर याच्यासाठी in our body, for that purpose in our body some chemical reactions are occur in which some biomolecules are produced and then it is utilized for the energy purpose. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या व्हेरियस ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीज रन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही बायोमॉलिक्युल्स तयार होत असतात आणि ते युटिलाइज केले जातात.
कशाच्या माध्यमातून, एनर्जीच्या माध्यमातून, म्हणजेच एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या माध्यमातून आपण ते काय करतो, युटिलाइज करतो. मग आता आपल्याला बुकमध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफमध्ये सुरुवातीला आपण मेटाबॉलिझमची व्याख्या बघितली, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम संदर्भात आपल्याला चर्चा करायची. मग याच्यामध्ये बघा, द लिव्हिंग बिईंग वन्स प्रोड्युस्ड बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह, म्हणजे एकदा का एका ऑर्गॅनिझमनं काय केला, बॉर्न झाले किंवा जन्म घेतला तर ते सर्वाइव्ह होतं. तर कसं होतं, फॉर सर्वायवल, आणि त्या सर्वायवलसाठी इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, आणि ज्यावेळी जन्माला येतं त्याच्यामध्ये ते सर्वाइव्ह होतं, जिवंत राहतं, आणि ते जिवंत राहण्यासाठी काही प्रोसेसेस महत्त्वाचे असतात आणि काही केमिकल एनर्जी त्याला आवश्यक असते, आणि एनर्जी बरोबरच काही केमिकल मॉलिक्युल्स सुद्धा त्याला आवश्यक असतं. इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम, आणि ती जी एनर्जी आहे ती प्राप्त करण्यासाठी त्याला एक विशिष्ट अशी प्रोसेस कंप्लीट करावी लागते, आणि ती प्रोसेस कोणती आहे, ती प्रोसेस आहे मेटाबॉलिझम. ओके, मग आता या मेटाबॉलिझम मध्ये दोन घटक असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. इन व्हेरियस एक्झामिनेशन दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ फॉर द क्वेश्चन पर्पज. ओके, या क्वेश्चनसाठी हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. याच्यामध्ये बघा, पहिलं आपण बघूया कॅटाबॉलिझम म्हणजे काय. व्हॉट इज कॅटाबॉलिझम? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. याच्यामध्ये काय होतं, कॅटाबॉलिझम मध्ये जे मॉलिक्युल्स तयार केलेले आहेत, जे बायोमॉलिक्युल्स तयार केले आहेत त्यांना ब्रेक करणं आणि त्याच्यापासून एनर्जी तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो, ब्रेकिंग ऑफ एनर्जी. तर काय केलं जातं, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांना ब्रेक करायचं, कशाला, टू ऑब्टेन द एनर्जी. ओके, एनर्जी प्राप्त करण्यासाठी. तर ब्रेकिंग करणं त्यालाच आपण कॅटाबॉलिझम. व्हॉट इज कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम असं म्हणतो. तर याच्यामध्ये काय, ब्रेकिंग डाऊन ऑफ द मॉलिक्युल्स टू गेट द एनर्जी. दिस टर्म इज कॉल्ड एज द कॅटाबॉलिझम. है ना, हा एक घटक झाला, मेटाबॉलिझमचा एक घटक झाला. आणि दुसरा आहे तो ॲनाबॉलिझम. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, ॲनाबॉलिझम मेकिंग अ फ्यू मॉलिक्युल्स. ओके, मेकिंग अ फ्यू मॉलिक्युल्स, मेकिंग अ मॉलिक्युल्स. ओके, मेकिंग अ मॉलिक्युल्स म्हणजे ॲनाबॉलिझम, म्हणजे द प्रोसेस इन विच व्हॉट हॅपन, द मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल तयार करणं. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये जे ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यासाठी जी एनर्जी लागते ती पहिल्यांदा काय केली जाते, युटिलाइज केली जाते, आणि नंतर आणि ती फुलफिल करण्यासाठी परत आणि एनर्जी आपण काय करतो, तयार करतो. आणि तयार करण्याच्या प्रक्रियेला ॲनाबॉलिझम म्हणायचं, आणि युटिलाइज करण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणायचं कॅटाबॉलिझम. आणि जे ही जी प्रक्रिया आहे, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम सायमल्टेनियसली रन होत असते, आणि त्याच्या माध्यमातून एनर्जी तयार केली जाते आणि ती युटिलाइज केली जाते, आणि ह्या दोन्हीही प्रक्रियांना मिळून आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. आणि मेटाबॉलिझम ही एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्या ज्या ऑल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रन केल्या जातात, आणि त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम ही मेटाबॉलिझम. मीन्स व्हॉट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले मेटाबॉलिझम ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय महत्त्वाची आहे असं आपण इथं मानू शकतो. ओके, देन सेकंड बघा काय दिलेलं आहे, ग्रोथ. या तर ग्रोथ इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर लिव्हिंग थिंग्सची जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ग्रोथ येतो. मग ग्रोथ संदर्भात काय सांगितले, फ्रॉम द बर्थ ऑनवर्ड, ज्यावेळी बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि ऑर्गॅनिझम काय दाखवतो, त्याची वाढ दाखवतो, आणि त्याच्यामध्ये काही विकास म्हणजे डेव्हलपमेंट सुद्धा झालेलं तुम्हाला दिसून येते. दिस ग्रोथ इज अ वेल डिफाइंड प्रोसेस. You might have observed sand molds, boulders grow, etc. This growth is not from within, and hence these are not living being. म्हणजेच काय, तर काही ग्रोथ असतात. देर आर टू टाइप्स ऑफ द ग्रोथ. याच्यामध्ये ग्रोथमध्ये दोन प्रकार येतात. एक येतात इंट्रिन्सिक ग्रोथ, म्हणजे सेल्युलर ॲडिशन इनसाइड द बॉडी होते, त्याला इंट्रिन्सिक म्हणजे आतल्या बाजूला जी ग्रोथ होते त्याला इंट्रिन्सिक ग्रोथ असं म्हटलं जातं, आणि ती लिव्हिंग थिंग्समध्ये होत आहे. आणि एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणजे काय, तर समजा हा डस्टर जो आहे, हा डस्टर मी काय केलेला आहे, ग्राउंडवर ठेवलेला, मग काही जी डस्ट पार्टिकल्स ह्याच्यावर ऍड होत आले, एक्सटर्नली ऍड होत गेलेले आहेत, आणि त्याच्यामुळे जाड थर झाले. पण ते लिव्हिंग म्हणू शकतो का, तर नाही. एक्सट्रिन्सिक
ग्रोथ इज नॉट अ लिव्हिंग ग्रोथ. ओके, म्हणूनच त्याला काय नॉन लिव्हिंग थिंग्स असं कन्सिडर होतं. पण जे इंट्रिन्सिक ग्रोथ आहे तर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज इंट्रिन्सिक ग्रोथ, म्हणजे सेल्युलर ॲडिशन इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये सेल्युलर ॲडिशन केली जाते. त्याला मीन्स व्हॉट, growth is also important characteristics of the living organism or it is the basic principle of life. एक बेसिक प्रिन्सिपल लाईफचं आहे असं कन्सिडर करू शकतो. देन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ॲज मेन्शन अर्लियर, इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम शोज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हे दाखवत असते. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन. ओके, what is reproduction? Reproduction is the process in which what happen? Reproduction is the process in which new individuals are produced from their parent. म्हणजे त्याच्या पेरेंट्स पासून एक नवीन इंडिव्हिज्युअल, नवीन ऑफस्प्रिंग तयार होण्याची जी प्रक्रिया आहे की ज्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन, इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे इन डिटेलमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये जे 12th क्लासमध्ये जो रिप्रोडक्शन चॅप्टर त्याच्यामध्ये आपण बघणारच आहोत. मग बघा, लाईफ हॅज अ कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस यंग वन्स लाईक इटसेल्फ. म्हणजे काय असतं की लाईफ ही कंटिन्युअस होण्यासाठी, जनरेशन आफ्टर जनरेशन होण्यासाठी ऑर्गॅनिझम काय करत असतो की आपल्या स्वतःच्या सारखाच एक जीव, एक इंडिव्हिज्युअल, एक ऑफस्प्रिंग काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो. आणि त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. मीन्स व्हॉट, फॉर द कंटिन्युएशन ऑफ स्पेसिसच्या कंटिन्युएशनसाठी रिप्रोडक्शन हा जो घटक आहे, ही जे बेसिक प्रिन्सिपल आहे लाईफचं, हा सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा, व्हेन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आर स्टॉप. जसं की तुम्हाला सांगितलं की मेटाबॉलिझममध्ये कॅटाबॉलिझम होतं, अनाबॉलिझम होतं. अनाबॉलिझममध्ये मॉलिक्यूल तयार केले जातात आणि कॅटाबॉलिझममध्ये काय केलं जातं, ब्रेकडाऊन करून एनर्जी तयार केली जाते. ज्यावेळी ऑल द मेटाबॉलिक प्रोसेसेस आर स्टॉप ऑफ इन द बॉडीमधल्या ज्या हे आहेत, प्रोसेसेस आहेत, ते ज्यावेळी स्टॉप होतात त्यावेळी काय होतं की डेथ होते. ऑर्गॅनिझम डझंट शो एनी ऍक्टिव्हिटी, कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी ते दाखवत नाही. म्हणजेच काय कन्सिडर केलं जातं, डेथ कन्सिडर केलं जातं. आणि डेथ इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ, किंवा इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईफ. लाईफचे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम हॅव इट्स अ पिरियड, आफ्टर द पिरियड ऑफ लाईफ इट गोज टू द डेथ, आणि त्याची डेथ निश्चित असते. ओके, म्हणजेच डेथ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ इज रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल स्टिम्युलाई. ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम, हे प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करत असतो की जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगला काय करत असतो, रिस्पॉन्स देत असतो. ओके, रिस्पॉन्स देत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल असे अनेक एक्झाम्पल्स आहेत की हवा आहे, है ना, जे लाईट जर फोर्स लाईटचा जर जास्त असेल तर आपण डोळे काय करतो, ब्लिक करतो. दिस एक्सटर्नल स्टिम्युलाई, हो ना. एक्सटर्नल स्टिम्युलाई आपण काय केलं, त्याला रिस्पॉन्ड केलेलं आहे. याच्यामध्ये काय दिलं बघा, जसं एनी लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्स टू द थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. म्हणजे थर्मल चेंज असेल, बायोलॉजिकल चेंज असेल, केमिकल चेंज असेल, त्याला काय करत असतो, ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड करत असतो इन द सराउंडिंग. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बिईंग. आणि लिव्हिंग बिईंगची ही काय आहे, एक युनिक प्रॉपर्टी आहे किंवा युनिक प्रिन्सिपल किंवा प्रॉपर्टी आहे, असं आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. अँड देन कॉन्शियसनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट characteristics of living things. Means what? In this lesson we have covered some important properties or some basic principles of life. These are, first is the metabolism. What is the definition of metabolism? Listen carefully and write down. Metabolism is the process in which making of molecules and breaking of molecules takes place. Means what? कॅटाबॉलिझम प्लस ॲनाबॉलिझम, हो ना, ही एक डेफिनेशन होऊ शकते. आणि दुसरी डेफिनेशन काय, इट इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स विच ऑकर इन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम. तर ही दुसरे, पुन्हा मी रिपीट करतो, इट इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स of which occurs in the body of organism. This is called as the metabolism. Okay, त्याच्यानंतर then second is the growth is also important property or basic principle of life. Then growth and development, reproduction, death, responsiveness to the external stimuli, and last one is the consciousness. And other characteristics are also there.
for example respiration, etc., etc. Okay, so I hope you are understood well. So it is time to stop now, and we will discuss the next point and some taxonomical aids in the next lecture. Thank you very much.